हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय 2 वल्ली पहिली, श्लोक क्रमांक 11. मनसा एव इदम आप्तव्यम न इह नाना अस्ति किंचन मृत्यो समृत्युम गच्छति य इह नाना इव पश्यति. अन्वयार्थ. आत्मतत्व केवळ मनानेच आकलन होण्यासारखं जाणण्यासारखं आहे. येथे जरासुद्धा वैविध्य नाहीच. जो अनेक तत्व पाहतो तो मृत्यू मागून मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. विज्ञान म्हणतं की प्रत्येक वस्तू ही काही अणूंचा समुच्चय असते. पुढे विज्ञानाने अणूचं विभाजन केलं, त्याला त्यांनी परमाणू म्हटलं. तेव्हा विज्ञानाला आढळून आलं की प्रत्येक वस्तू ही इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन या 3 परमाणूंपासून बनलेली असते. वस्तू कोणतीही असो, त्या सर्वात हेच 3 परमाणू असतात. फक्त फरक असतो तो त्यांच्या संख्येत, रचनेत. या 3 परमाणूंची संख्या, रचना बदलली की निराळी वस्तू तयार होते. उदाहरणार्थ, लोखंडात हेच 3 परमाणू असतात. याच लोखंडात या तिन्हींची संख्या, रचना बदलली की त्याचे सोने होते. पुन्हा या 3 परमाणूंची संख्या, रचना बदलली की त्याचा कोळसा तयार होतो. ते काहीही असले तरी या जडवस्तू आहेत. तेव्हा त्याचे विभाजन करून करून कुठेतरी थांबवावेच लागेल. त्याच्या पलीकडे जे काही शेवटचे सूक्ष्म विभाजन केलेले जड शिल्लक राहील त्याचे विभाजन करणे अशक्य होईल. त्यावेळी विज्ञानाला त्याच्या पलीकडे विभाजन करायला त्या वस्तूचा जडपणा सोडावा लागेल आणि त्याच्या अदृश्यात जावे लागेल. अदृश्य ही त्या वस्तूची सुप्त शक्ती असते. या सूक्ष्मातिसूक्ष्म गोष्टीलाच आपल्या ऋषींनी आत्मतत्व असं म्हटलेलं आहे. ते इंद्रियांनी प्रत्यक्ष जाणता येत नाही, त्यामुळे ते केवळ मनानेच आकलन करून घेता येते. आत्मतत्वामुळेच हे विश्व आणि त्यातील सृष्टी निर्माण झाली आहे. हे विश्वाबाहेर आहे तेच विश्वाच्या तेच विश्वाच्या आत आपल्या सभोवार आहे. जे आपल्या देहाबाहेर आहे तेच आपल्या देहात आहे. जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आणि जे पिंडी तेच ब्रह्मांडी आहे. आपण अनेक गोष्टी प्रत्यक्षात दिसत नसूनही गृहीत धरलेल्या आहेत. या गृहीतावरच आपले सिद्धांत आधारलेले आहेत. हे सिद्धांत ज्या अर्थी सत्य आहेत त्या अर्थी त्यासाठी गृहीत धरलेलेही सत्य आहे. बीजगणितात आपण क्ष असे गृहीत धरूनच गणित सोडवतो. भूमितीत बिंदू हा केवळ व्याख्येतच आहे. तो प्रत्यक्ष काढून दाखवता येत नाही, कारण तो प्रत्यक्ष काढला की तो त्याच्या व्याख्येच्या बाहेर जातो. आपण दररोज वीज वापरतो. ती वीज आपल्याला अनेक मार्गी प्रत्यक्ष उपयुक्त आहे हे आपण अनुभवित आहोत. परंतु ती वीज आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही. त्याचे उपयोग पाहू शकतो. क्ष किंवा बिंदू किंवा वीज ही अशी तत्व सर्वत्र विश्वात एकच एक वापरली जातात. त्यात भेद काहीही नाही. ती मनानेच आकलन करून घ्यावी लागतात. आपल्या ऋषींनी या विश्वाच्या मुळाशी असलेले तत्व शोधून काढले. त्याला त्यांनी आत्मतत्व असं म्हटलेलं आहे. ते सर्वत्र एकच एक पसरलेलं आहे. आत्मा जड नाही, तो सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. तो मनानेच जाणून घ्यावा लागतो. त्यासाठी मन पूर्ण शुद्ध असावं लागतं. विश्वात आपल्याला वैचित्र्य दिसतं ते आपल्या मनाच्या अशुद्धीमुळे दिसत असते. आपल्याला माणसात भेद दिसतो.
हा भेद प्रत्यक्ष नसतो, तो आपल्या मनाचा खेळ असतो, माया असते. विज्ञान म्हणतं की सर्व वस्तू या काही अणूंचा, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन यांचाच समुच्चय आहे. विज्ञान या पलीकडे जे सूक्ष्म आहे तिथपर्यंत अजून पोचलेले नाही. आपल्या ऋषींनी ते सूक्ष्मातिसूक्ष्म जाणले, त्यालाच त्यांनी आत्मतत्व असं संबोधले. याचा अर्थ आत्मतत्व इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन यांच्यातही आहे. हे ज्याने जाणले त्याला जाणायचे काही उरतच नाही. तो कैवल्यानंद प्राप्त पोचतो. हे जो जाणत नाही तो अज्ञानाने जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. हरिओम. आता पुढचा श्लोक क्रमांक 12. अंगुष्ठमात्रः पुरुषो मध्ये आत्मनि तिष्ठति. ईशानो भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते. एतत् वै तत्. अन्वयार्थ. आपल्या अंगठ्याच्या आकाराचा पुरुष आपल्या शरीराच्या मध्यभागी राहतो. तो भूत आणि भविष्याचा स्वामी शास्ता आहे. तो सर्व काही जाणतो. हे ज्याने जाणले त्याला गुह्य असे काहीही राहत नाही. हाच तू विचारत असलेला परमात्मा होय. हरिओम. आता श्लोक क्रमांक 13. अंगुष्ठमात्रः पुरुषो ज्योतिः इव अधुमकः. ईशानो भूतभव्यस्य स एचाद्य स उश्वा. एतत् वै तत्. अन्वयार्थ. आपल्या अंगठ्याच्या आकाराचा हा पुरुष धूर नसलेल्या ज्योतीसारखा आहे. तो भूत आणि भविष्याचा स्वामी शास्ता आहे. तो सदा सर्व काळ आहे. हाच तू विचारत असलेला परमात्मा होय. दोन्ही मंत्रांमध्ये, दोन्ही श्लोकांमध्ये एकाच गोष्टीचा विचार सांगितलेला आहे. परंतु यमराजांचा हा विचार विज्ञानांच्या मध्ये बराच वादविवाद निर्माण करणार आहे. आपल्या शरीरात, आपल्या बाहेरून आपला देह जसा दिसतो हुबेहूब तसाच एक अंगठ्याच्या आकाराचा छोटा देह असतो. आपला बाह्य देह मृत पावतो, परंतु हा अंगुष्ठ मात्र देह निरंतर असतो. त्यामुळे तो जर जाणला तर त्याने भूतभविष्याचे ज्ञान प्राप्त होते, सिद्धी प्राप्त होते. लिंगदेह, सूक्ष्मदेह, ज्योतिर्मय देह अशा देहाबाबत ध्यान साधनेसाठी काही कल्पना केलेल्या आहेत. त्यामुळे ज्यांना याद्वारे ध्यानामधून ज्ञानप्राप्ती झाली आहे ते हे देह अस्तित्वात आहेत असे म्हणतात. सर्व प्रयत्न मन शुद्ध करून आत्मतत्व जाणून घेण्याचा आहे. जे माध्यम आपण वापरू ते आपल्या दृष्टीने परमात्माच होऊन जाते. एखादी मूर्ती ज्याला ध्यान प्राप्तीमधून पूर्णत्वाकडे नेते ती मूर्ती त्या साधकाचे सर्वस्व होते. मला योगेश्वरांनी ध्यानामध्ये ओंकार स्वरूप जे दर्शन दिले त्याची मी तस्वीर केली आहे. ती तस्वीर माझी उपास्य देवता आहे. हरिओम.